नमस्कार, माझं नाव प्रगत लोके. नमस्कार, माझं नाव प्रेरणा लोके. आणि आता आपण आहोत काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये. आणि आता आपला प्रवास होणार आहे तो सोहरासाठी, म्हणजे चेरापुंजी मेघालयमध्ये. आणि मागे तुम्ही बघू शकता तर या सगळ्या जीप राईड आहेत. आपण आता जस्ट एलिफंट राईड करून आलो. त्याचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसाल तर चॅनलवरती जाऊन नक्की बघा. त्याच्यात एक जीप राईड पण केली, तर तो पण बघा. आता प्रवासाला सुरुवात करूया मेघालयकडे. मी जे एलिफंट राईड केलं ते सगळे हत्ती आता येतात. आणि हत्ती आल्यानंतर आता या सगळ्या जीप जाणार आतमध्ये. सो आता चांगलीच भूक लागली ना प्रेरणा? येस, कारण आम्ही सकाळी सकाळी लवकर उठलो आहे. मी तर 4:30ला उठलो, पण प्रेरणा तर कितीला उठली आहे? 3:30ला. तर झोप पण तशी झाली नाही आहे. आणि आता आमचा लांबचा प्रवास आहे ॲक्च्युली. सो आज मॅरेथॉन प्रवास म्हणू शकतो तुम्ही. जवळजवळ आम्हाला एक 7-7.5 तास लागणार आहेत आता या प्रवासामध्ये. सो बघा, आता आमचा प्रवास सुरू झाला आहे शिलाँगकडे. आणि आता आपण आहोत त्या आसाममध्ये आणि चाललो आहे ते गुवाहाटीच्या दिशेने. आणि आजूबाजूला जशी छोटी छोटी घरं आहेत, हॉटेल्स आहेत. सो आता वाट बघूया की कुठे एखादा चांगला स्पॉट येतो. अजून तरी काही जास्त उघडलं नाही आहे, पण जेव्हा उघडेल तेव्हा आपल्याला ब्रेकफास्टला थांबायचंच आहे. जेव्हा मी गुवाहाटीवरून काझीरंगाला येत होतो त्यावेळी ना या रस्त्याने आम्ही रात्री आलो, त्यामुळे एवढं जाणवलं नाही. पण आत्ता जेव्हा बघतो या रस्त्याकडे दिवसा प्रवास करताना, तो मस्त रस्ता आहे, एकदम सुसाट. आणि आता असंच आम्हाला स्ट्रेट जायचं आहे गुवाहाटीकडे. नंतर मग एक लेफ्टन येईल आणि तिकडून मग आपल्याला मेघालय शिलाँगकडचा प्रवास सुरू करायचा आहे. सो बघा, आता आपला सकाळचा ब्रेकफास्ट इथे मस्तपैकी गरमागरम चपाती मागवली आहे आणि त्याच्याशिवाय ऑमलेट. ओके, सो आता इकडे तुम्हाला रिस्ट्रिक्शन्स येतात. आता आमचा स्टेपल ब्रेकफास्ट आहे तो म्हणजे इडली, मेदूवडा, डोसा, पोहा, उपमा. आता ते काही इकडे मिळणार नाही. त्याच्यामुळे आता मी हे मागवलं आणि प्रेरणाने मॅगी मागवली. आणि आज आमचा प्रवासाचा दिवस आहे, त्याच्यामुळे चला या खाऊन घेऊया. इकडे आली आहे प्रेरणाची मॅगी तर बरी वाटते. त्याच्यामध्ये थोडा कांदा बिंदा टाकला आहे. ठीक आहे, जे असेल ते खायचं आता. यस. सो ब्रेकफास्ट करून झालेला आहे प्रेरणा. ब्रेकफास्ट ओके. यस. सो आता पुढचा प्रवास. आणि आता आसाममध्ये होतं तर डावीकडे उजवीकडे जिकडे बघावं तिकडे भातशेती दिसते. लांब लांबपर्यंत पसरलेली भातशेती. आणि यांची कुणगे पण ना भरपूर मोठमोठे आता. ओके, आणि पाणी पण भरपूर आहे. आणि त्याच्यामुळे इकडे जोरात आहे भातशेती. आणि आता आपल्याला असंच हायवेवरूनच आता हा ना आसाममधले जे रस्ते आहेत ना ते एकदम फ्लॅट आहेत. ओके, सो त्या फ्लॅट रस्त्यावरूनच आपला प्रवास चालू आहे. आणि त्यानंतर मग जेव्हा आपण शिलाँगकडे जाण्यासाठी रस्त्याला वळू त्यानंतर मग थोडा घाट चालू होईल. ओके, सो तो थोडा वेगळा एक्सपिरियन्स असणार आहे. सध्या तरी बघा असाच रस्ता आहे, सरळ 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 एकदम फ्लॅट. स्पीड पण चांगला मेंटेन करता येतो आहे. पण आज चांगलंच रनिंग आहे आमचं. आणि जसं तुम्हाला म्हटलं बघा, डावीकडे बघा लांबवर पसरलेली भातशेती, मस्तपैकी केळीची झाडं, सुपारीची झाडं. असं वाटतं ना कुठे तरी कोकणामध्ये जाऊ दे. बघा भातशेती बघा, फक्त एवढंच आहे की खूप मोठी भातशेती आहे. आणि फ्लॅट लँड इथे भरपूर आहे असं. सो बघा, आता ना आमच्या जॉनने बघा इकडे ना एक लोकल पान घेतलं आहे. तर हे पान ते खातात. हे बघा, आज सुपारी असते आतमध्ये. आणि हे बघा हे असं पान. सो यांचं पान बघा ना मोठं आहे असं. बघा, आणि असं तोडायचं. आणि त्याच्यामध्ये अद्रक पण आहे आणि चुना आहे थोडं. सो जॉन बेसिकली शिलाँगवरचाच आहे, त्याच्यामुळे आता नाव इज बॅक टू पवेलियन. तो त्याच्या एरियामध्ये आलेला आहे. आणि फायनली आपण शिलाँग जवळ पोचलेलो आहे, मेघालयाची कॅपिटल. आणि कुठच्याही मोठ्या सिटीमध्ये आपण आलो तर मला माहिती आहे काय लागतं पहिल्यांदा तर ट्रॅफिक. तर शिलाँगमध्ये पण ट्रॅफिक तर असतात नेहमी, कारण नॅरो रोड्स आहेत, जुनी सिटी आहे आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक तर होतंच. पण एक चांगली गोष्ट बघा तुम्ही की जास्त कोण ओव्हरटेक करत नाही आहेत, म्हणजे 4 व्हीलर तरी ओव्हरटेक करत नाही आहेत. सो दॅट इज अ गुड थिंग. आणि सो बेसिकली एका डोंगरावरती बसलेली अशी सिटी आहे आणि नंतर खालती व्हॅलीमध्ये. ओके, सो त्याच्यामुळे रस्ता थोडा नॅरोच आहे. ही प्रेरणा आत्तापर्यंतचा म्हणजे आपण गुवाहाटीवरून निघालो तो शिलाँगपर्यंतचा प्रवास कसा होता? एकंदरीत रस्ते खूप छान आहेत, म्हणजे प्रॉपर आहेत रस्ते. फक्त जास्त वळणाच आहेत, त्याच्यामुळे मला तरी त्रास झाला थोडा, मध्ये 1-2दा त्रास झाला. पण ओके, रस्ते खरंच खूप छान आहेत. म्हणजे येस रस्त्याबद्दल आपण काय बोलू शकत नाही, एवढे स्मूथ रस्ते. एवढे आम्ही प्रत्येक वेगवेगळ्या स्टेटमध्ये आपण फिरतो प्रगत, पण प्रत्येक स्टेटचे रस्ते एवढे छान असतात. येस, बाकी काय बोलत नाहीये. बट येस, आता गुवाहाटी पर्यंत म्हणजे जो काझीरंगा टू गुवाहाटीकडे येण्याचा रस्ता आहे, ओके, तो तर एकदम हायवे होता, तो सुसाट होता. आणि नंतर जेव्हा तुम्ही लेफ्ट मारता
शिलाँगला येण्यासाठी. तर त्यावेळी मग फक्त वळणावळणाचे रस्ते, पण नाव इट्स फाईन. पण इव्हन ते पण वळणावळणाचे रस्ते खरंच सुपर फाईन आहे. सुपर फाईन आहे. आमचा जॉन आहे तर तो शिलाँगचाच आहे, तर त्याच्यामुळे कसं त्याला रस्ता पाठ आहे ओके, तर त्यामुळे तो सुसाट सुटलेला. नंतर प्रेरणा थोडा त्रास झाल्यावरती मग त्याने पण आवर्त घेतला, पण गाडी त्याने मस्त आणली फटाफट आणली. यस. आता शिलाँगचे ट्रॅफिक आहे, जर आता हे जर लवकर आपण क्लिअर केलं तर नथिंग लाईक इट. मग आपण शिलाँग पीकला जाण्याचा प्लॅन करतोय आणि नंतर मग एलिफंटा वॉटरफॉलला पण. ओके, सो लेट्स सी काय काय बघायला मिळतं आज, कारण आपल्याला आज सोराला पोचायचं, कारण आपण शिलाँगला स्टे नाही करत आहोत. शिलाँगला आपण लास्ट डेला स्टे करणार आहोत. आणि बघा आता आपण निघालो ते एलिफंटा फॉल्सला, जाणार होतो शिलाँग पीकला, पण तिथे थोडं फॉग आहे बघा. शिलाँग पीकला गेलो असतो तर ना शिलाँगचा चांगला व्ह्यू मिळाला नसता. ओके, सो दॅट इज रिझन आम्ही आता डायरेक्ट एलिफंटा फॉल्सला आलो आणि त्याच्यानंतर अजून एका सिक्रेट प्लेसला जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण आधी या एलिफंट फॉल्सचा पण जरा एक्सप्लोर करूया. आणि वेलकम टू एलिफंटा फॉल्स. गाडी पार्क केली आहे आणि ते निघालो आपण एलिफंटा फॉल्सला जायला. सो बघा एलिफंटा फॉल्स आणि तुम्ही खासी अटायरमध्ये फोटोज काढून घेऊ शकता. तुम्ही करायचं पायऱ्या उतरत जायचं आहे आणि वॉटरफॉलचा आवाज तर येतोच आहे. सो बघा फर्स्ट फॉल आहे तो इथे सो आहे बऱ्यापैकी पाणी अजून पण सगळ्यात म्हणजे प्रेरणा थंडी कशी आहे? फ्रीज झाल्यात. ओके, खतरनाक थंडी आहे, आठवण आली. लिटरली फ्रीज झाल्यात आणि आता रात्री तरी थंडी अजून वाढत जाणार आहे, अजून मजा येणार. पाणी पण बघा, वातावरण तर एकदमच छान आहे, मस्त सगळं असं जंगल आहे. सो इकडे बघा मस्तपैकी बदकं आहेत आणि त्याच्याशी आपला वॉटरफॉल. आता परत हे सगळं क्लाइंब करून जायचं आहे, तर चला क्लाइंब करायला सुरुवात करूया. सो खाली जाताना ना पटापट गेलो, वरती येताना दम लागला आणि कुठेतरी आपला जो नॉंग्रियनचा ट्रेक आहे म्हणजे डबल टेकर ब्रिज किंवा रेनबो वॉटरफॉलचा, त्याची कुठेतरी एक छोटीशी ना प्रॅक्टिस झाली. हा प्रेरणा. सो एलिफंटा फॉल्स तर आता बघून झाला आणि आता आम्ही तिथे मल्टिपल ऑप्शन होते. एक लाईट लूम कॅनॉन म्हणून आहे, पण आता परिस्थिती अशी आहे की म्हणजे आमचे जॉन ड्रायव्हर आहे तर त्यांनी विचारलं अजून एका ड्रायव्हरला, तर ते म्हणाले की तिथे पण फॉग असण्याची शक्यता आहे. सो जर तिकडे पण फॉग असेल ना तर मग काय व्हॅली आहे ती ॲक्च्युली ब्युटिफुल व्हॅली आहे, तर ती दिसणार नाही. फॉगमुळे सगळी विजिबिलिटी निघून जाणार. तर त्याच्यामुळे आत्ता आम्ही प्लॅन करतोय की गार्डन ऑफ केव्ह म्हणून आहे तर तिकडे जायचं, पण त्याच्यासाठी कुठेतरी थोडीशी पेटपूजा पण केली पाहिजे, कारण फ्रेंडला पण चांगलीच भूक लागली ना म्हणा. आणि आता मागवलं ते एक मस्तपैकी मॉन्चो सूप. इकडे बघा ना नूडल्स भरभरून दिलेत आणि सूप कमी आहे. आणि बघा इकडे मस्तपैकी मागवल्यानंतर मशरूम चिली खायला घेऊया, गरमागरम आहे एकदम. आणि बघू शकता तुम्ही आपला जो हा गुवाहाटीवरून मेघालयला जो रस्ता आहे तो शिलाँग आणि शिलाँगवरून दावकेला जातो, तो 4 लेन हायवे बनतोय. तर फुल लॉन थोडापुढे गेलेली आहे, तर बघा मोठमोठे डोंगर फोडलेले आहेत आणि 2 वर्षापासून काम चालू आहे. आणि इथे तर मोठमोठे दगड आहेत बघा ना असे. होपसो यांचं काम लवकर होऊन जाईल. मुंबई गोवासारखा रखडणार ना 10 वर्ष, 2 वर्ष झाली आहेत, 3 वर्षात म्हणतात की होईल म्हणून कम्प्लीट. होपसो होऊन जाईल. आमचा तर प्रवास चालू आहे. आता आम्ही चाललो ते गार्डन ऑफ केव्हजकडे. तर तुम्हाला जर ऐकून वाटेल अरे काय गार्डन ऑफ केव्हज म्हणजे ते गेल्यावर कळेलच तुम्हाला. आणि बघा असा एक ब्रिज आला आहे आणि ब्रिजवर पलीकडून चाललो आहे. अच्छा इकडे वॉटरफॉल आहे एक, दुवान सिंग सिस्टम व्ह्यू पॉइंट. हा बघा, पण आज चांगलंच धुकं पडलं आहे, तर लाईट लूमला आम्ही गेलो नाही, बरं झालं, कारण तुम्ही बघू शकता चांगलंच धुकं आहे आज आणि मजबूत थंडी पडणार आहे. सो अथक प्रवासानंतर आता पटापट आपण आलो ते गार्डन ऑफ केव्हजमध्ये आणि आता खाली जाऊया आणि एक्सप्लोर करूया. एंट्री पॉईंट होतं 100 रुपये तिकीट आहे पर पर्सन. ओके, आणि चला आतमध्ये जाऊ. सो बघा अशा केव्ज आहेत आणि खूप छान प्रकारे यांनी डेव्हलप केलं आहे. आम्हाला यायला जास्त नाही वाजल्यात, फक्त 4:30 वाजले आहेत. विचार करा, आणि 4:30 वाजता जेवढा काळोख जायला आहे. सो बघा असं काळोखातून जायचं तुम्हाला. आणि इथे एक वॉटरफॉल आहे. बघा त्याने असं वेगळ्या स्ट्रक्चर्स क्रिएट केले, तिकडून पण येऊ शकता, इकडून पण येऊ शकता. आणि असा गोळेसारखा भाग आहे आणि तिकडून असं पाणी येतं, ते पडतं आणि खालून जातं आणि प्रेरणा पण आली इकडे. खूप छान प्रकारे असं डेव्हलप केलेला पॉईंट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा ना इथे कचरापेटी ठेवली आहे,
तुम्ही तुमचा कचरा याच्यात टाकू शकता. आणि त्याने इथेच असं फिरवलेलं आहे सगळीकडून बघा, अशी मस्त झाडी ठेवून या स्टेप्स म्युझिक वगैरे लावून ठेवलं आहे. मला वाटतं गावातलीच मुलं आहेत तर त्यांनाच गाईड म्हणून बनवून ठेवलं आहे. त्यांना एक बिल्ला दिला आहे गोल गोल. 2 अदर स्पॉट्स बघा, आपण तिथून आलो वरतून असे आणि तसे गेलो आणि गोल फिरून आलो. त्याचा एक्झॅक्ट तिकडे म्युझिक वगैरे लावून ठेवलं आहे कोणीतरी. आय थिंक आय डोंट नो. बघा परत इकडे गुहेतून जायचं आहे. हा रस्ता बंद आहे आणि बरेच जण फिरत येतात. This way? You have to go around and return from this. Okay. So ये 3 नंबर आणि 4 नंबर केस आहे. हां अड्डा सीजनला किलोमीटर तुला. ओके. आणि मस्तच बनवून ठेवला बघा ना असा. बघा स्पॉट नंबर 4 असं जंगलातून जायचा रस्ता आहे केवमधून. ॲक्च्युली मी पण लास्ट टाइम आलेलो तर मी काय इकडून आलो नव्हतो. मला पण हा रस्ता नवीनच आहे आणि यांनी लाईट लावून ठेवली आहे. चांगल्या पद्धतीने हा स्पॉट डेव्हलप केला आहे लोकांना फिरण्यासाठी. याची केव आणि केव्समध्ये लाईट मारून ठेवल्या आहेत. सो बघा ना यांनी प्रॉपर असं मेंटेन करून ती क्रिएट केलेली आहे आणि एक टुरिस्ट स्पॉटच बनवला आहे. आय थिंक लास्ट टाइम जेव्हा मी आलेलो तेव्हा तर हा टुरिस्ट स्पॉट नव्हता. फर्स्ट टाईमच येतो आहे मी पण. पूर्ण केव्समधून रस्ताच बनवला आहे. तो वेगळा अनुभव आहे. गार्डन ऑफ केव्स आवडलं का बघा? हो. हां मला गंदीकोटाची आठवण आली. आंध्र प्रदेश. येस. तर इथे पण बेल्लम केव्ज आहे. मी बघा ना अशा स्टेप्स वगैरे बनवल्या आहेत. हे हो असमच चढत चढत जायचं. सो बघा असं काहीसं चढायचं आणि असं चढून तुम्ही वरती येऊ शकता. आणि आता आपण आलो ते परत एकदा नवीन एका स्पॉटला. जरा आम्हाला काळोख झाला याला पण तुम्ही बघू शकता असं मस्तपैकी पाणी पडतं आहे आणि मला असं वाटतं पावसाळ्यात चांगलंच पाणी पडत असेल इथे. आणि असं पलीकडून तुम्हाला जायचं आहे. हा इथे वॉटरफॉल आहे असा आणि त्याच्या मागून असं तुम्ही चालत येता. सो दिस इज द वॉटरफॉल स्पॉट नंबर 6. आणि यांनी बघा ना या चालण्याच्या ज्या पायवाट आहे बघा ना कशी मस्तपैकी छान बनवलेली आहे. सो हा बघा अजून एक वॉटरफॉल. सो यार खूपच चांगली जागा आहे. तर तुम्ही अर्ली मॉर्निंग पण येऊ शकता दिवसा. आता चांगलाच काळोख व्हायला लागलेला आहे. इज अ वॉटरफॉल. हे बघा असा काहीसा वॉटरफॉल पडतो आहे. ट्रेन पण आली आहे. इज द वॉटरफॉल. सो तिथे उतरून खाली तुम्ही पाण्याजवळ पण जाऊ शकता. सो बेसिकली ना इथे फिरण्यासारखे बरेच स्पॉट आहेत. म्हणजे तुम्हाला 2-3 वॉटरफॉल मिळतात. तर जरा वेळ काढून या. आम्हाला जरा यायला उशीरच झाला आहे, काळोख झाला आहे. तेवढं तुम्ही सकाळी सकाळी या पॉईंटला या. तुम्हाला चांगल्या प्रकारे एक्सप्लोअर करता येईल. आणि आता मी मोबाईलच्या बॅटरी हो बघा. सो बघा हा वॉटरफॉल आहे आणि बघा असा हार्ट शेप आहे इकडे एक नॅचरली डेव्हलप झालेला. बेबी इन द मदर्स वॉर्म आहे बघा. बेबीचा शेप आहे. हां. आणि फायनली आपण पोचलो ते सोहराला म्हणजेच चेरापुंजीला. आणि सोहराला बघा मस्त रूम मिळाली आहे. मोठी रूम आहे एकदम. ॲक्च्युली ते 4 जण झोपू शकतात. तर आम्हाला मिळून गेली 2000 रुपीजलाच. आणि खूपच थंड हवा आहे. खूपच थंड हवा म्हणजे हातात ग्लोव्ज घालावे लागत आहेत. आता विचार करा जॅकेट बिकेट घालून पूर्ण पॅक केलं आता. आणि आता वाजले जास्त नाही आहेत 7 वाजलेत. आणि जेवणाचं वगैरे बघू. आता जर आलो आहे तर रिलॅक्स करतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे काल ना जिथे थांबलेलं होतं ते वायफाय नव्हतं. ओके. सो काझीरंगा हॉलिडेज म्हणून जी प्लेस होती त्यामुळे भरपूर वांदे झालेले. फुटेज अपलोड करा, डाउनलोड करा, सगळी कामं करा. पण एक चांगली गोष्ट इथे आल्या आल्या वायफाय मिळालं आहे आणि स्पीड पण आहे. तर त्याच्यामुळे आता फटाफट जरा ना फुटेज अपलोड करून घेऊया. तर ते करतो. आणि जसं तुम्हाला म्हटलं की बघा अशी काहीशी रूम आहे. स्पेशियस आहे आणि ॲडव्हान्स बुकिंग तुम्ही करू शकता. ओके. सो वॉशरूम वगैरे पण बघा एकदम स्पेशियस. गरम पाण्यासाठी गिझर वगैरे आहे. तो फ्रेश तर झालो आहे आता आम्ही. आणि बाहेरचा ॲम्बियन्स दाखवतो जरा तुम्हाला. बघा असं काहीचं बाहेरचा ॲम्बियन्स आहे. आणि तिकडे पण बघा एक मस्तपैकी रिसॉर्ट आहे. इथे पण एक चेरिश गेस्ट हाऊस आणि आमचा आहे ॲम्बियन्स. ओके. आणि भरपूर पार्किंग वगैरे आहे. रोड टचच आहे मेन. आणि मस्त असे फ्लॉवर्स आहे. सकाळी मजा येणार आहे. छान वाटणार आहे एकदम सकाळी वातावरण. ओके. आणि रूम पण छान मिळालं आहे काय म्हणतात बघा. सो रात्रीची वेळ आहे आणि आता जेवणासाठी आम्ही आलो तिकडे इकडे बघा सफायर रेस्टॉरंट म्हणून आहे. बघा तुम्ही जर मेघालयला किंवा नॉर्थ ईस्टला येता तुम्हाला खूप चांगला चायनीज मिळून जातं. सो यू कॅन प्रिफर चायनीज. ओके. कारण तुम्हाला साऊथ इंडियन तर मिळणार नाही आणि पंजाबी तुम्हाला मिळेल
पण ते तुम्हाला कसं मिळेल ते तुम्हाला सांगू शकता येत नाही. तर त्याच्यामुळे काय नान तर मिळत नाहीत, तर तुम्हाला इकडे चपातीच मिळते. त्याच्यामुळे परत पंजाबी खाण्याची मजा नाही. त्याच्यामुळे तुम्ही चायनीज प्रिफर करा, मी तर सांगेन. तर आता मी पण आता व्हेज फ्राईड राईस आणि चिकनची डिश घेतो आहे. की असं वाटतं मी तर पार्सलच घेतो आहे, कारण आमच्या जो होमस्टे आहे तर तिकडे प्लेट्स वगैरे अवेलेबल आहेत. तर तिकडे जाऊन मस्तपैकी आरामात जेवता येईल, कारण बाहेर खूपच थंडी आहे आणि प्रेरणेला पण थंडी मानवत नाही आहे. सो त्याच्यामुळे आरामात रूमवरती जाऊन जेवायचं मस्तपैकी कोजी एन्व्हायरमेंटमध्ये.